नमस्कार. 2024 हे निवडणुकांचे वर्ष आहे. यावर्षी लोकसभेच्या निवडणुकांपाठोपाठ महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सांगोला मतदारसंघातून कोण आमदार होणार याकडे संपूर्ण जनतेचं लक्ष लागलेलं आहे. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाकडून गणपतरावजी देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख आणि सध्याचे विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांच्यामध्ये लढत झाली होती. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे नेते दीपकआबा साळुंखे पाटील यांनी शहाजीबापू पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे सांगोल्याची लढत खूप अटीतटीची झाली होती. परंतु या अटीतटीच्या लढतीमध्ये शहाजीबापू पाटील हे खूप कमी मताधिक्याने विजयी झाले होते. परंतु सध्या शेतकरी कामगार पक्षाकडून गणपतराव देशमुखांचे दुसरे नातू बाबासाहेब देशमुख हे मतदारसंघामध्ये खूप फिरले आहेत. त्यामुळे मतदारसंघामध्ये चर्चा आहे की शकाप पक्षाकडून बाबासाहेब देशमुख यांना तिकीट मिळणार. त्यामुळे 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शहाजीबापू पाटील विरुद्ध बाबासाहेब देशमुख यांची लढत बघायला मिळणार आहे. परंतु यामध्ये दीपकआबा साळुंखे पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक 2024मध्ये सांगोल्याचा आमदार कोण होईल हे तुम्हाला वाटते हे तुम्ही कमेंट करून सांगू शकता.